नमस्कार. माझे नाव राहुल संजय चव्हाण. मी ह्या संस्थेत 2 वर्ष झालं आलेला आहे. ह्या संस्थेचं नाव श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री सागर महाराज कोल्हाळे आहेत आणि हे फक्त ह्या संस्थेचे अध्यक्षच नाही तर ह्या संस्थेचे मुलांसाठी ते आई वडीलसुद्धा आहेत. आमच्या संस्थेत 25 अनाथ मुलं आलेली आहेत. जास्त करून अनाथ मुलं आमच्या संस्थेत आलेले आहेत. आणि माझी आई कोरोनात वारलेली आहे. वडील दारू पिऊन माझ्या पैशानं दारू पितात वडील, म्हणून मी वडिलांपाशी राहत नाही. म्हणून महाराजांनी आमच्या तिघांना इथं संस्थेत टाकलेलं आहे आणि महाराजांनी आम्हाला खूप चांगली प्रेरणा दिली, खूप चांगली आईवडिलांची माया दिली, म्हणून आम्ही या संस्थेत शिकलेलं आहे. शालेय शिक्षण मोफत बी आहे आणि कीर्तनाचं शिक्षण बी मोफतच आहे. आमचे महाराज खूप आम्हाला सांभाळतात. खूप खरं तर आईवडिलासारखंच सांभाळतात. आमच्यासमोर आमचे महाराज दिसत नाहीत, बल्कि आईवडीलच दिसतात आणि ते आमचे फक्त आईवडीलच नाही तर आमचे देव मानसिक आहेत. कारण मी एवढं खरं आमच्या महाराजांसमोर का बोलत आहे, कारण की महाराज आमच्यासाठी रातभर काळजी करतात. महाराजांच्या डोक्यात एकच आहे की ज्यांना आई वडील नाही त्यांना सांभाळायचं कसं, त्यांना कसं शिक्षण द्यायचं. लॉकडाऊन चालू झाल्यापासून ही संस्था इथं आलेली आहे. महाराजांनी सुनील भराडिया यांच्याशी विनंती केली की आम्हाला एक गोडाऊन द्या आणि त्या गोडाऊनला महाराजांनी देवाची अशी संस्था बनवली आणि त्या संस्थेत अनाथ मुलं आणि ज्यांना आई वडील आहेत ते अशी पोरं आलेली आहेत. काही मुंबईचे आहेत, मी लांबचा कर्नाटकचा, आम्ही 3 जण कर्नाटकचे आहोत. कर्नाटकमध्ये गुलबर्गापासून जमगा हे आमचं गाव आहे आणि कर्नाटकमध्ये आम्ही येतच शिकलेलो आहे. मुंबईचे पुण्याचे आलेले आहेत. एवढी लांबची पोरं या संस्थेत आलेले म्हणल्यावर या संस्थेचं काहीतरी कारण असेल. का कारण आहे, कारण ह्या संस्थेत चांगली माया दिलेली असते, चांगली प्रेरणा दिलेली असते, चांगलं शिकवलेलं असते आणि ह्या संस्थेत चांगलं फुकट बी आहे. म्हणून एवढी लांबची पोरं आमच्या ह्या संस्थेत शिकायला येत आहात.